हॅलो क्रिशू. गोष्ट आजीबाई आहे. अच्छा ठीक आहे, आजीबाईची गोष्ट सांगते. एक असतं जंगल. जंगलाच्या एका बाजूला राहत असते आजीबाई. आजीबाई. कशी करत असते? हा. आणि जंगलाच्या दुसऱ्या बाजूला राहत असते आजीबाईची लेक. आजीबाईला लेकीची खूप आठवण येते. मग ती काय करते, जंगलातून हळूच रस्ता काढत काढत लेकीकडे जाते. पहिल्यांदा तिला भेटतो वाघोबा. वाघोबा काय म्हणतो म्हातारीला? काय म्हणतो? ए म्हातारे. हा. कुठे चाललीस? मला भूक लागती का, मला खाऊन टाकत. हा, मला भूक लागली, तुला खाऊन टाकणार असं म्हणतो. मग म्हातारी काय म्हणते? नको मला खाऊ, मी तर म्हातारी आहे, कमजोर आहे. एक काम करते, लेकीकडे जाते, 4-8 दिवस राहते, तूप रोटी खाते आणि जाडजूड होते. आणि तेव्हा तू येताना मला खाऊन टाक. असं करता करता पुढे म्हातारीला कोण भेटतो? कोल्हा. कोल्ह्याला पण तेच सांगते. आणि त्याच्यानंतर काय मिळतो? कोण भेटतो? सिंह, लायन. हा, मग त्याला पण तेच सांगते. असं करत म्हातारी मुलीकडे जाते, 4-8 दिवस राहते, तूप रोटी खाते, जाडजूड होते. आणि मग घरची आठवण येते. मग येताना मुलीला सांगते की मला हे तर जंगलातले प्राणी खाऊन टाकणार आहेत. मग मुलगी काय करते, तिला खूप मोठासा काय देते? भोपळा. आणि म्हातारीच्या कानात काहीतरी सांगते तिची मुलगी. मग म्हातारी काय करते, त्या भोपळ्यात बसते आणि जंगलातून जाते. हे 3 जण त्याची वाट बघत असतात आणि काय म्हणतात, ए भोपळ्या, तू म्हातारीला बघितलंस का? त्या भोपळ्यातून काय आवाज येतो? काय म्हणतो तो भोपळा त्या 3घांना? म्हातारी बिचारी मलाही खाऊ, चल रे भोपळ्या तुनक तुनक. म्हातारी बितारी मला तर चल रे भोपळ्या तुनक तुनक. म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या तुनक तुनक. असं करता करता म्हातारी त्या भोपळ्यामध्ये बसून घरी येते. आणि त्या म्हातारीचा जीव वाचतो. संपली गोष्ट. बाय. थँक्यू क्रिशू. बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट.